तर लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 25वा हप्ता आणि 26वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे। यामध्येच लाडक्या बहिणींनो एक मोठी अपडेट आज मिळणार आहे, कारण की आज मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त आपल्याला हे माहिती पडणार आहे की वितरणाला अजून किती दिवस आहे, जी आर कधी प्रसिद्ध होणार आहे, सोबतच जी ई केवायसीची प्रक्रिया आहे ती कधी सुरू होणार आहे, का सुरू झाली का सुरू झालेली नाही। अनेक युट्यूबर सांगत आहे की ई केवायसी प्रक्रिया डीबीटी पोर्टलवर सुरू झाली, कुठेही सुरू झालेली नाहीये। सोबतच या रक्षाबंधनापूर्वी आपल्याला भेट मिळणार का, रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार का, ते 1500 रुपये असणार आहे, 2100 रुपये असणार आहे की 3000 रुपये, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्हाला लाडक्या बहिणींनो या रक्षाबंधनानिमित्त 1500 रुपये हवे आहेत की 2100 हवे आहेत की 3000 रुपये हवे आहेत, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हे आपलं लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे जे संकेतस्थळ आहे, इथे लाडक्या बहिणींनो ई केवायसीची प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सगळं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी देणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आजची जर तारीख बघितली 11 आणि आज काय आहे, मंत्रिमंडळाची बैठक आहे, मंत्रिमंडळाची बैठक आहे। आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो आपला जुलै महिन्याचा हप्ता आहे आणि आता ऑगस्टचा हप्ता असणार आहे, याबद्दल चर्चा केली जाणार आहे। समजा लाडक्या बहिणींनो, जर आज योग्य चर्चा झाली तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र सुद्धा भेटू शकतात किंवा 2100 म्हणजे हप्ता वाढ सुद्धा होऊ शकतं। मला तर वाटत नाही की 2100 देणार, पण 1500 वरून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी वाढून मिळणार आहे, असं आपल्याला काही सरकारी कर्मचाऱ्यांकडनं, मंत्री गटाकडनं माहिती इन्फॉर्मेशन आलेली आहे। म्हणजे 2100 तर नाही भेटणार, बट होऊ शकतं 1500 वरून 300 रुपये वाढून ते 1800 करतील आणि नंतर पुन्हा काही वर्षानंतर ते तुम्हाला 2100 करून देतील, अशी एक चर्चा आहे। आणि सोबत तुम्हाला 1500 रुपये सुद्धा भेटू शकतं, म्हणजे त्यांनी जर नाहीच केला निर्णय तर तुम्हाला अशा पद्धतीने भेटू शकतात। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला 3000 पाहिजे, 2 महिन्याचे पैसे एकत्र पाहिजे, 2100 पाहिजे, 1800 पाहिजे की 1500 पाहिजे, की सरसकट बहिणींना, अपात्र आणि पात्र बहिणींना या रक्षाबंधनाचं गिफ्ट त्यांनी द्यायला पाहिजे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर आज निर्णय आला आणि जर जी आर प्रसिद्ध झाला नाही, आज उद्या परवा निर्वा म्हणजे 15 तारखेपर्यंत आपल्याला वितरण होणार नाही। बट सरकारने या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींचा गेम करू नये की त्यांना रक्षाबंधनानिमित्तच जुलैच महिन्याचा हप्ता देऊ, फक्त जुलैचाच। म्हणजे असं काय करेल, रक्षाबंधन आलाय तर बाबा आता नाही द्यायचा, तर काय करू, 28 तारखेलाच 1500 रुपये त्यांना देऊ, असं सरकारने करायला नको। म्हणून आपण महाराष्ट्रातील तमाम युट्यूबर्सला आणि तमाम लाडक्या बहिणींना मी एवढीच विनंती करतो की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली जी मागणी आहे ही एकदम ठोस बनेल आणि सरकारला त्या हिशोबाने निर्णय घ्यायला बाध्य पडेल। म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला 2100 हवे आहेत की तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र हवे आहेत 3000 रुपये, नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला विसरू नका। कमेंट करा लाडक्या बहिणींनो, कारण आपल्याला व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत आणि महाराष्ट्रातील तमाम सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला इथे क्लिअर कट सांगतो की आपल्याला किती पैसे मिळणार आहे। बघा, जर 15 ऑगस्ट पर्यंत पैसे भेटले तर ते 1500 असतील आणि जर सरकारने आपला गेम करण्याचा प्रयत्न केला तर 28 ऑगस्ट पर्यंत सुद्धा तुम्हाला 1500च मिळणार। बट आपण इथे मागणी काय करू की भलेही तुम्हाला पैसे द्यायचे आहेत 15 ऑगस्ट पर्यंत द्या किंवा 28 ऑगस्ट पर्यंत द्या, पण लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवून द्या, एक तर 2100 द्या किंवा 1800 द्या। ठीक आहे, म्हणजे 1500 मध्ये 300 वाढून द्या किंवा 1500 मध्ये 600 वाढून द्या। त्याच्यानंतर आपली दुसरी मागणी काय असणार आहे की जर तुम्हाला 28 ऑगस्ट पर्यंत जर पैसे वितरित करायचे आहेत तर लाडक्या बहिणींना किती द्यायला पाहिजे, 1500 प्लस 1500 असे 2 महिन्याचे म्हणजे 25वा हप्ता आणि 26वा हप्ता, जुलै ऑगस्ट हप्ता एकत्र वितरण करावे। तुम्हाला काय वाटतं, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, हे आहे ई केवायसीचं पोर्टल, बरोबर, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला अजूनही केवायसी प्रक्रिया सुरू झालेली नाही। बघा लाडक्या बहिणींनो, मी बाकीच्याही पोर्टलवर बघितलं, काही युट्यूबर सांगत आहे की ई केवायसीची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर ई केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही, अजूनही सुरू झालेली नाही। कोणत्याच बहिणींनी कोणत्याच अफवाला फसू नये, कारण तुमचे जे पैसे आहेत, तुमचे जे अकाउंट्स आहेत, हे कधीही खाली होऊ शकतात। म्हणून सांगतोय, ई केवायसी प्रक्रिया अजूनही चालू झालेली नाहीये आणि कोणी कोणतीही वेबसाईट दाखवत असेल त्या वेबसाईटला जाऊ नका। याच वेबसाईटला इथे ई केवायसी सुरू होणार आहे, या लास्ट टाइमला जर तुम्ही बघितलं असेल तर इथे सुरू झालेली आहे, ते बाकी कोणत्याही वेबसाईटची ग्राह्य धरली जाणार नाही। म्हणून लाडक्या बहिणींनो, या महिन्याच्या अखेरीपर्यंत, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे। आणि त्या ई केवायसी साठी कोणते कागदपत्र लागणार आहे, बघा इथे दिलंय, मुख्य पृष्ठ आहे, योजनेची माहिती आहे, सगळंच, आणि इथे आवश्यक कागदपत्रे। या आवश्यक कागदपत्रावर जर टिक केल्यानंतर तुम्हाला असा पद्धतीत होतं, आधार कार्ड, अर्जामध्ये राशन कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे। त्यानंतर इथे अधिवास प्रमाणपत्र आहे, समजा ते जर नसेल तर तुम्हाला 15 वर्ष जुनं राशन कार्ड पाहिजे, 15 वर्षापूर्वीचं मतदार कार्ड पाहिजे किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणं गरजेचं आहे।
नंतर महिलेचे जन्म परराज्यात असेल तर, समजा एखाद्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यामध्ये झाला असेल, पण ती आता महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे, तर राशन कार्ड, 15 वर्षाचं ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणं अपेक्षित आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमच्याकडे व्हाईट रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल. अन्यथा तुमच्याकडे पिवळा आणि केशरी असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. आणि नवविवाहित असेल तर लाडक्या बहिणीनं तुमचं नाव त्या राशन कार्डमध्ये पाहिजे, किंवा तुमच्याकडे काय म्हणतो आपण जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते सुद्धा लागेल. आणि तुमचा बँकेचा तपशील म्हणजे तुमचं जे आधार आहे आणि तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं मोबाईल आहे एकमेकांना काय पाहिजे, कनेक्टेड पाहिजे. आणि नंतर तुमचं एक हमी पत्र लागेल आणि तुमचा फोटो. ठीक आहे. इतके डॉक्युमेंट तुम्ही लाडक्या बहिणीनं तयार ठेवा, अन्यथा ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीही मिळणार नाही. बरोबर. म्हणून हे सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी रेडी ठेवणं गरजेचे आहे. आता वितरणाला किती दिवस होईल हे आपल्याला आज माहिती पडेल. आज मंत्रिमंडळाची जी बैठक आहे याच्यामध्ये व्हायला पाहिजे. तर मला तरी असं वाटतं की 15 ऑगस्ट पर्यंत वितरण होईल. नाही झालं तर 28 ऑगस्टलाच तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होईल म्हणजे होईल. ठीक आहे. ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली का? अजून सुरू झालेली नाही. जेव्हा होईल तेव्हा मी योग्य व्हिडिओ बनवून तुम्हाला ती कशी करायची, काय करायचं सगळं सांगणार आहे. किती मिळायला पाहिजे तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1500 मिळायला पाहिजे, 2100 की 3000 रुपये. रक्षाबंधनापूर्वी गिफ्ट मिळणार का? येस, भेटणार म्हणजे भेटणार. आता एवढीच विनंती करतो, तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींना पाठवा. आणि महाराष्ट्रातील युट्यूबर्सला सुद्धा म्हणतोय की लाडक्या बहिणीचा हा जो मुद्दा आहे तो तुम्ही योग्यतेने पकडून धरा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.